नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा घटक बघणार आहोत। घटकाचं नाव आहे विभाज्यतेच्या कसोट्या। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित दिलेल्या संख्याचे विभाजक काढा किंवा एखादी संख्या कितीने विभाज्य आहे किंवा दिलेल्या संख्येच्या विभाजक एकूण विभाजक किती आहेत, त्यांची बेरीज किती आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित या ठिकाणी विचारले जातात। बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी यावर आधारित असलेला प्रश्न या ठिकाणी चुकतात। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी लक्षात राहतील आणि विभाजक या घटकावर विचारले जाणारे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये चुकणार नाहीत। पाहूयात या ठिकाणी आजच्या घटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। विभाज्यतेच्या कसोट्या, याच्यामध्ये पहिली विभाज्यतेची कसोटी आहे 2 ची कसोटी। कोणती आहे? 2 ची कसोटी। पहा 2 ची कसोटी काय सांगते या ठिकाणी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो। निशेष म्हणजे बाकी 0 येणे, पूर्ण भाग जाणे। पहा आता संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक आला असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। उदाहरणार्थ या ठिकाणी 24 ही संख्या आहे। आता 24 या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 4 आहे। म्हणजेच या ठिकाणी कोणते कोणते अंक येतात एकक स्थानी? 0, 2, 4, 6, 8 यापैकी एकक स्थानी अंक आला की समजायचं त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणून 24 ला 2 ने निशेष भाग जातो। पहा या ठिकाणी बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, किती आला भाग का? 12, पूर्ण भाग केला या ठिकाणी। किंवा या ठिकाणी 25 50 असेल, आता 50 च्या एकक स्थानी किती आहे? 0 आहे। म्हणजेच या ठिकाणी एकक स्थानी 0 असेल तर 2 ने निशेष भाग जातो। पहा या ठिकाणी बे 1 बे, बे 2 4, बे 5 10, अशा पद्धतीनं कुठलीही संख्या असू द्या। मग या ठिकाणी 10 आहे, त्याच्यानंतर 12 आहे, त्यानंतर 14 आहे, त्यानंतर 16 आहे, त्यानंतर 18 आहे। कुठली 2 अंकी संख्या असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, 6 कितीही अंकी संख्या असू द्या, संख्येच्या एकक स्थानचा अंक जर यापैकी आलेला असेल 0, 2, 4, 6, 8 तर त्या संख्येला निशेष भाग जातो। पहा या ठिकाणी 18 आहे, इथे 6 आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे, इथे 10 आहे। या सर्व संख्याला कितीने भाग जातोय? 2 ने या ठिकाणी निशेष भाग जातो। म्हणजे 2 ची कसोटी तुमच्या लक्षात आली असेल। पहा या ठिकाणी पुढची कसोटी आपण घेणार आहोत। पुढची कसोटी आहे 3 ची कसोटी। 3 ची कसोटी। आता 3 ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येला 3 ने भाग जातो किंवा नाही हे कसं पाहायचं? एखादी संख्या या ठिकाणी कुठलीही संख्या आपण घेऊयात, 5, 7 म्हणजे या ठिकाणी 57 ही संख्या घेऊ आपण। किती? 57। पहा आता काय म्हणते 3 ची कसोटी, काय सांगते आहे की संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला निशेष भाग कितीने जातोय? 3 ने भाग जातोय। पहा या ठिकाणी या संख्येमध्ये असणारे अंक कोणते? 5 अधिक दुसरा अंक किती आहे? 7। या अंकाची आपण बेरीज केली, 5 आणि 7 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 12। आता 12 ला 3 ने भाग जातोय का? निश्चितच जातोय। या ठिकाणी पहा या ठिकाणी /3 करू, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे भागाकार किती आला? 4। पहा अंकांच्या बेरजेला कुठलीही संख्या असेल, मग या ठिकाणी दुसरी संख्या या ठिकाणी घेऊ, या ठिकाणी 354 ही संख्या आहे। ठीक आहे, मग या 354 या संख्येतील अंक कोणकोणते? 3 आहे, 5 आहे, 4 आहे। यांची बेरीज करू आपण। 3 अधिक 5 अधिक 4 हे अंक घेतले, 3 5 4, 3 5 4 यांची बेरीज केली, 5 3 आणि 5 किती झाले? 8, 8 आणि 4 किती आले? 12। पहा या ठिकाणी अंकांची बेरीज किती आली? 12। 12 ला 3 ने भाग जातो किंवा नाही जातो? जातोय। म्हणजेच या ठिकाणी या 354 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो। मग अशी कुठलीही संख्या असेल, 3 अंकी असेल, 2 अंकी असेल, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, या संख्येतील अंकांची बेरीज केली आणि बेरजेला 3 ने निशेष भाग गेला की त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातोच। हे लक्षात घ्या। 3 ची कसोटी तुमच्या लक्षात आली असेल। काय? संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। पुढची कसोटी आहे 4 ची कसोटी। पहा या ठिकाणी आपण 4 ची कसोटी आता बघणार आहे। 4 ची कसोटी काय सांगते? पहा या ठिकाणी शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जात असेल
शेवटच्या दोन अंकाने, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल उजवीकडून पहिला आणि दुसरा अंक, याला म्हणजे शेवटचे दोन अंक. मग या ठिकाणी मी संख्या लिहितोय 816. पहा 816. आता 816 ही संख्या आहे, ठीक आहे. आता 816 मध्ये शेवटचे दोन अंक कोणते आले मित्रांनो? 1 आणि 6. 1 आणि 6 आणि कोणती संख्या तयार झाली? 16. मग या 16ला 4 ने भाग जातो का? पहा 4 1 4 4 4 16. 16ला 4 ने भाग गेला म्हणजे या संपूर्ण संख्येला सुद्धा कितीने भाग जातो? 4 नेच भाग जातो. कसोटी काय आहे? शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर या ठिकाणी संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता या ठिकाणी 712 घेतो मी. किती? 712. पहा आता ही संख्या आहे 712. या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो किंवा नाही कसं पाहणार तुम्ही? शेवटचे दोन अंक घ्या. 1 2 यांनी तयार होण्याची संख्या कोणती आली? 12. आता 12ला 4 ने भाग जातो का? 4 1 4 4 2 8 4 3 12. निश्चितच या ठिकाणी 12ला भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण संख्येला म्हणजे 712ला सुद्धा या ठिकाणी 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे 4ची कसोटी तुमच्या लक्षात आली. शेवटचे दोन अंक म्हणजे शेवटून पहिला आणि दुसरा अंक मिळून जी संख्या तयार होईल त्या अंकांचा सिक्वेन्स बदलायचा नाही, आहे तसंच घ्यायचं आहे. लक्षामध्ये तुम्ही म्हणाल या ठिकाणी मग इथं 2 आहे इथं 1 आहे, मग या दोन्हीची मिळून या ठिकाणी 21 संख्या तयार होते. मग या ठिकाणी 21ला 4 ने भाग जात नाही, असं नाही करायचं. या ठिकाणी शेवटचे दोन अंक ज्याही ठिकाणी असतील त्याच ठिकाणी असू द्या, त्या ठिकाणी तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येला 4 ने भाग द्यायचा आणि 4 ने भाग गेला म्हणजे या ठिकाणी त्या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. अशा पद्धतीनं तुम्ही 4ची कसोटी तुमच्या लक्षात आली असेल. कोणत्याही संख्येतील शेवटचे दोन अंक त्या दोन अंकांनी तयार होणारी संख्या त्याला 4 ने निशेष भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आता पाहूयात पुढील कसोटी. पहा चौथी कसोटी 5ची कसोटी. कोणती कसोटी आहे? 5ची कसोटी. काय म्हणते 5ची कसोटी? विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. एकक स्थानी 0 5 यापैकी अंक आल्यास त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आता एकक स्थानी कुठलीही संख्या असेल त्याच्या एकक स्थानी 0 आला असेल त्याला 5 ने निशेष भाग जातो. एकक स्थानी 5 आला असेल त्याला 5 ने निशेष भाग जातो. म्हणजे एकक स्थानी 0 आणि 5 असणाऱ्या संख्यांनाच 5 ने भाग जातो, इतर कुठल्याही संख्यांना 5 ने भाग जात नाही. फॉर एक्झाम्पल साठी या ठिकाणी आपण घेतला 50. आता 50च्या एकक स्थानी किती आहे मित्रांनो? 0 आहे, म्हणून 50ला 5 ने निशेष भाग जातो. 5 1 5 5 1 5 5 0 0. भागकार किती आला इथं? 10. 5 ने या ठिकाणी विशेष भाग गेला. या ठिकाणी मी 65 ही संख्या घेतली. 65च्या एकक स्थानी किती आहे? 5 आहे, म्हणजेच 5 ने निशेष भाग जातो. 5 1 5 5 1 5 आणि 5 3 15. भागकार किती आला? 13. परत या ठिकाणी दुसरी एखादी संख्या सांगा. या ठिकाणी 100 घेतला. 100ला सुद्धा 5 ने निशेष भाग जातो. पहा या ठिकाणी 5 2 10 आणि 5 0 0. भागकार किती आला? 20. म्हणजे एकक स्थानी जर 0 आला असेल किंवा 5 आला असेल त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आता पुढची कसोटी या ठिकाणी आपण पाहू 6ची कसोटी. काय म्हणते 6ची कसोटी? या ठिकाणी पहा 6ची कसोटी काय म्हणते की 2 व 3 ने भाग जाणाऱ्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. 2 ने आणि 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. कंडिशन लक्षात घ्या, त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे तरच 6 ने भाग जातो. नाहीतर तुम्ही म्हणाल 2 ने भाग जातो मग 3 ने भाग जात नाही, मग त्याला 6 ने भाग जाईल, असं नाही. कंडिशन काय आहे? 2 ने पण गेला पाहिजे आणि 3 ने पण पूर्ण भाग गेला पाहिजे तरच त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. फॉर एक्झाम्पल साठी आपण 12 ही संख्या घेऊयात. आता पहा या 12ला कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो, राईट. बेसकून 12. त्याच्यानंतर या 12ला 3 ने भाग जातो का? बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. म्हणजे 3 ने पण जातो. निश्चितच या 12ला 6 ने सुद्धा भाग जातो. 6 1 6 6 2 12. लक्षात आला असेल तुमच्या. त्या संख्येला 2 आणि 3 न भाग गेला पाहिजे हे नक्की. त्यानंतर 6 ने या ठिकाणी त्या संख्येला भाग जातो. त्याच्यानंतर या ठिकाणी 24 ही संख्या घेऊ विद्यार्थी मित्रांनो. किती? 24. पहा एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2ची कसोटी आपल्याला माहिती आहे. 0 2 4 6 8 यापैकी एकक स्थानी असणारा अंक आला असेल तर त्याला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 24ला 2 ने पूर्ण भाग जातोय. ठीक आहे. त्यानंतर 24 3 ने भाग जातोय का? 3ची कसोटी काय सांगते? परत रिवाइज करा. 2 आणि 4 यांची बेरीज केली, अंकांची बेरीज केली. 2 आणि 4 किती झाले? 6.
मग अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो का? जातो. मग या ठिकाणी 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे 2 आणि 3 ने निशेष भाग गेला म्हणजे त्याला 6 ने निशेष भाग जातो. 6 1 6 6 चोक 24 भागाकार किती आला? 4. अशा पद्धतीनं 6ची कसोटी तुमच्या लक्षात आली असेल. 2 आणि 3 ह्या दोन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे तरच 6 ने निशेष भाग जातो. आता पुढील कसोटी आपण पाहूयात. 8ची कसोटी. कोणती कसोटी आहे? 8ची कसोटी. पहा 8ची कसोटी काय सांगते या ठिकाणी? शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे 3 अंक 0 आले असतील किंवा 0 असतील त्या संख्येला या ठिकाणी 8 ने निशेष भाग जातो. यापूर्वी आपण विद्यार्थी मित्रांनो 4ची कसोटी पाहिलेली आहे. 4च्या कसोटीमध्ये आपण एवढंच बघितलं होतं की शेवटच्या 2 अंकांनी तयार होणारी जी संख्या आहे त्याला 4 ने भाग जात असेल तर त्याला 4 ने निशेष भाग जातो. परंतु त्यामध्ये अजून एक मुद्दा ऍड करून घ्या. शेवटचे 2 अंक जर 0 आले तर त्याला या ठिकाणी 4 ने निशेष भाग जातो. तो मुद्दा 4च्या कसोटीमध्ये ऍड करा. आता 8ची कसोटी आपण या ठिकाणी पाहत आहोत. शेवटचे 3 अंक, आता समजा या ठिकाणी संख्या आहे 816. किती संख्या आहे? 816. पहा आता 816 मध्ये हे 3 अंक घेऊ किंवा ह्याच्या अगोदर या ठिकाणी एखादी संख्या लावू आपण. 4816 ही 4 अंकी संख्या आहे. 4816. आता काय करायचे? शेवटचे 3 अंक पहा. शेवटचे 3 कोणते आहेत? 816. 816 म्हणजे शेवटचे 3 अंकांनी तयार होणारी संख्या सांगा. 816. 816 शेवटचे 3 अंक, एकक दशक शतक स्थानी असणारे अंक. आता 816 ला 8 ने भाग जातोय का? पहा बघा. 8 1 8 आणि 8 दोन्ही किती झाले? 16. 8 1 8 8 दोन्ही 16. म्हणजेच या ठिकाणी 8 1 8 8 0 0 आणि 8 दोन्ही 16. म्हणजे पहा 8 ने या संख्येला निशेष भाग जातो. 3 अंकी संख्येला निशेष भाग गेला म्हणजेच या ठिकाणी या संपूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. मग याला भाग देऊन पहा. 4816. 4816 भागिले 8 करा. 8 1 8 8 सख किती झाले? 48. परत 8 0 0 आणि 8 दोन्ही 16. पूर्ण भाग गेला की नाही? या ठिकाणी काय केलं होतं आपण? शेवटचे 3 अंक घेतले होते त्याला 8 ने भाग देऊन पाहिलं. 8 ने भाग गेला म्हणून संपूर्ण संख्या घेतली 4816, त्याला 8 ने पूर्ण भाग गेला. अजून दुसरं या ठिकाणी काय सांगितलं की शेवटी 3 शून्य आले असतील म्हणजे मी या ठिकाणी 1000 ही संख्या घेतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, 1000 या संख्येला 8 ने निशेष भाग जातो का? निश्चितच जातो. का? कारण शेवटी 3 शून्य आलेले आहेत. शेवटचे 3 शून्य आले की गृहीत धरायचं की या ठिकाणी 8 ने निशेष भाग जातो. पहा 8 ने भाग देऊन बघू आपण. 8 1 8. चला 8 1 8 किती? या ठिकाणी 10 मधून 8 गेले, 2 उरले. 2 और 0 किती झाले? 20. परत 8 दोन्ही 16. 20 मधून 16 गेले, खाली राहिले 4. 4 और 0 40. 8 पंचे 40. म्हणजेच या ठिकाणी 125 हा भाग करायला म्हणजे 8 ने निशेष भाग जाणारी जी कसोटी आहे ती कसोटी नीट समजून घ्या. 4च्या कसोटी सारखीच 8ची कसोटी आहे. फरक एवढाच आहे, 4च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 अंक आपण घेतले आणि 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक घेतले. 4च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 शून्य घेतले आणि 8च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 शून्य घेतले. म्हणजे शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे 3 अंक 0 येत असतील तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. चला पाहूया लगेच पुढील कसोटी. पहा पुढची कसोटी 9ची कसोटी. कोणती कसोटी? 9ची कसोटी. आता या ठिकाणी 9ची कसोटी काय सांगते पहा. 9ची कसोटी काय सांगते? अंकांच्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल, अंकांच्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. यापूर्वी आपण मित्रांनो 3ची कसोटी पाहिली होती. 3ची कसोटी सेम ॲज इट इज अशीच आहे. अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. आता 9ची कसोटी पण तशीच आहे. अंकांची बेरीज जर केली त्या बेरजेला 9 ने या ठिकाणी पूर्ण भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला या ठिकाणी 9 ने भाग जातो. आपण संख्या घेऊयात या ठिकाणी. पहा 252 ही संख्या घेतलेली आहे. लक्षात घ्या 252 ला 9 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही कसं या ठिकाणी आपण बघणार आहोत. अंकांची बेरीज करणार आहोत. पहा 2 + 5 + 2. बघा 2 + 5 + 2 यांची बेरीज केली. 5 आणि 2 किती झाले? 7 आणि 7 आणि 2 किती आले? 9. म्हणजे अंकांची बेरीज किती? या सगळ्या अंकांची बेरीज 9 आलेली आहे. मग ह्या 9 ला निशेष भाग जातो की 9 ने?
नक्कीच जातो. म्हणून या ठिकाणी या संख्येला म्हणजे कोणत्या संख्येला 252 या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. अंकांची बेरीज करा, त्या बेरजेला 9 ने निशेष भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. कुठलीही संख्या येऊ द्या या ठिकाणी. मग या ठिकाणी त्याची बेरीज कधी 9 येईल, कधी 18 येईल आहे ना, कधी या ठिकाणी 27 येईल. या ठिकाणी 9 ने भाग जाणाऱ्या संख्या येत असेल किंवा 9 ने त्या संख्येला भाग गेला तर या ठिकाणी 9 ने ह्या संपूर्ण संख्येला काय तो भाग जातो. 252 ला या ठिकाणी 9 ने निशेष भाग जातो. कसं, अंकांची बेरीज केली, त्याला 9 ने भाग दिला, म्हणजेच या ठिकाणी ह्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी पाहूयात या ठिकाणी 11ची कसोटी. पहा 11ची कसोटी काय म्हणते बघा. सम व विषमस्थानी असणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक किंवा बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असेल. समजून घेऊत आपण काय म्हणते. सम आणि विषमस्थानी. आता मी या ठिकाणी समस्थानी कोणते अंक येतात आणि विषमस्थानी कोणते, मी या ठिकाणी नंबर देतोय 1 2 3 4 आणि 5. आता यापैकी समसंख्या कोणत्या आहेत बघा, 2 आणि 4. मग या समस्थानी असणारे अंक सांगा. इथं किती आहे वरी समस्थानी 2 आहे. त्यानंतर या ठिकाणी चौथ्या स्थानी म्हणजे समस्थानी किती आहे, 8 आहे. यांची बेरीज केली, 2 अधिक 8 किती झाले सांगा, 10. चला पुढे. आता विषमस्थानी असणारे अंक 1 3 आणि 5 या ठिकाणी असणारे. 1 च्या ठिकाणी किती आहे, इथं 5 आहे, अधिक करा. 3 च्या ठिकाणी किती आहे, 3 आहे, अधिक करा. आणि इथं 5 च्या ठिकाणी किती आहे, 2 आहे, अधिक करा. या ठिकाणी पहा 5 आणि 3 8 आणि 2 किती झाले, 10. आता काय सांगते, आता बघा हे समस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज केली आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची आपण बेरीज केली. इथं 10 आली, इथं 10 आली. त्यातील फरक म्हणतो तो, बेरजेतील फरक. आता यांची जर वजाबाकी आपण केली तर 10 वजा 10 बरोबर किती येते मित्रांनो, 0. काय म्हणतो या ठिकाणी, सम विषमस्थानी असणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक किती आला, 0 किंवा 11च्या पटीत येत असेल. आता इथं 0 आल्यामुळे या ठिकाणी या संख्येला कितीने भाग जाणार आहे, 11 ने निश्चित या ठिकाणी भाग जाणार आहे. मग दुसरं या ठिकाणी उदाहरण बघूयात. 98,934 ही संख्या घेतली आपण. आता यात सम आणि विषमस्थानी असणारे काढू, 1 2 3 4 आणि 5. आता सम असणारे इथं 2 आणि इथं 4 अंकांची बेरीज करा. 8 आणि 3 यांची बेरीज झाली 11. पुढे विषमस्थानी असणारे अंक 9 आणि 4 बेरीज करा. 9 अधिक 9 अधिक 4 बरोबर किती आलं, 9 9 18 18 आणि 4 किती झाले, 22. आता यांच्यातला फरक काढा. 22 वजा 11 बरोबर किती आलं, 11. 11 ही संख्या म्हणजे या ठिकाणी ही 11च्या पटीतलीच आहे. 11ची एक पट म्हणजे 11 आलं लक्षामध्ये. जर असं असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. म्हणजे कसोटी नीट लक्षात घ्या. सम विषमस्थानी असणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत आला असेल. मग 11च्या पटीत म्हणजे 11 असेल, 22 असेल, त्यानंतर 33 असेल, त्यानंतर 44 असेल, जे काही असेल ते 11च्या पटीत असणारी संख्या, त्यावेळेस त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. अशा पद्धतीने ही 11ची कसोटी आहे. पाहूया पुढची कसोटी. पहा पुढची कसोटी काय आहे, 12ची कसोटी. कोणती कसोटी आहे, 12ची कसोटी. पहा या ठिकाणी 12ची कसोटी काय सांगते, 3 ने व 4 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना या ठिकाणी 12 ने निशेष भाग जातो. लक्षात घ्या. 3 आणि 4 पाठीमागे आपण काय पाहिलं, 6ची एक कसोटी पाहिली होती. 2 आणि 3 ने जर भाग गेला त्या संख्येला तर 6 ने निशेष भाग जातो. त्याच टाईपची कसोटी आहे. 3 आणि 4 ने जर भाग गेला तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 12 ने निशेष भाग जातो. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. 24 ही संख्या आहे. या संख्येला 3 ने भाग जातो का, पहा 3 8 24. 3ची कसोटी अंकांची बेरीज 4 आणि 2 6, 3 ने निशेष भाग जातोय म्हणून 24 ला निशेष भाग जातो. नंतर या ठिकाणी 4 शेवटचे अंक 2, 24 4 सख 24, 4 ने भाग जातोय. म्हणजेच या संख्येला पहा या ठिकाणी कंडिशन काय आहे, या ठिकाणी 3 आणि 4 या दोन्ही संख्येने निशेष भाग गेला पाहिजे तरच या ठिकाणी 12 ने निशेष भाग जातो. म्हणून 12 दोणी 24, 12 1 12, 12 दोणी 24. लक्षात आलं तुमच्या. 3 आणि 4 ने जर या ठिकाणी निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. पुढची कसोटी आहे 15ची कसोटी. आता 15ची कसोटी याच टाईपची आहे, पण या ठिकाणी संख्या चेंज झालेल्या आहेत. 3 व 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किंवा निशेष भाग जाणाऱ्या संख्या, पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या, पूर्ण भाग 3
व 5ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांना कितीने भाग जातोय? 15ने निशेष भाग जातो. ही 15ची कसोटी आहे. समजा या ठिकाणी आपण काय केलं, 3 10 30 30 ही संख्या घेतली. किती? 30. तर 30 या संख्येला 3ने पण भाग जातो. 3 10 30 अंकांची बेरीज 3 येते, 3 निशेष भाग जातो आणि 5ने पण निशेष भाग जातो. कारण एकक स्थानी काय आहे? 0. एकक स्थानी 0 5 असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. मग या दोन्ही संख्यांनी 5 आणि 3 न भाग गेला, म्हणजेच या ठिकाणी याला कितीने भाग जाणार आहे? 15ने. 15 1 15, 15 2 30. अशा पद्धतीनं 3 व 5ने भाग जाणाऱ्या संख्यांना 15ने निशेष भाग जातो. ही झाली 15ची कसोटी. आता पुढची शेवटची कसोटी आपण या ठिकाणी पाहत आहोत. 36ची कसोटी. काय सांगते 36ची कसोटी? पहा, 4ने भाग जाणाऱ्या संख्या. आता फक्त 4ने भाग जाणाऱ्या संख्या नाही आहेत या ठिकाणी, लक्षात घ्या. इथे 4 आणि 9ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 4 आणि 9ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 4ने पण भाग गेला पाहिजे, 9ने पण भाग गेला पाहिजे, म्हणजेच त्या संख्येला 36ने पूर्ण भाग जातो. पहा या ठिकाणी 36 ही संख्या आहे. मी डायरेक्ट 36च घेतलं या ठिकाणी. 36ला 4ने निशेष भाग जातो, 9ने पण निशेष भाग जातो, म्हणून 36ने सुद्धा निशेष भाग जातो. आता या ठिकाणी मी 72 संख्या घेतली. किती घेतली? 72. आता 72 या संख्येला 4ने निशेष भाग जातो का? पहा, 4 1 4, 3 उरले, 4 8 32, 4ने निशेष भाग जातोय. चला पुढे 9ने निशेष भाग जातो का? 9 8 72, निश्चितच. म्हणून 36 72ला 36ने सुद्धा निशेष भाग जातो. 36 1 36 आणि 36 2 72 भागाकार 2 येतो. म्हणजे लक्षात घ्या, या कसोट्या आहेत विभाज्यतेच्या महत्वाच्या. या कसोट्या तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत. कसोट्या तुमच्या लक्षात आलेल्या असतील. 36ची कसोटी, 15ची कसोटी, 12ची कसोटी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या आपण 2 पासून सगळ्या कसोट्या इकडे पाहिलेल्या आहेत. एकूण 12 कसोट्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. या 12 कसोट्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विभाजकावर आधारित असणारं, विभाज्यतेवर असणारं गणित तुम्हाला सहजपणे या ठिकाणी सोडवता येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. या ठिकाणी या चॅनलसोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.